हॅलो विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पाठ क्रमांक 3 याची सुरुवात केलेली आहे. पाठ क्रमांक 3 आहे तुमचा अपक्षरणाची कारके मीन्स एजंट्स ऑफ इरोजन. त्याच्यामध्ये आपण ज्या डायग्राम्स तुम्हाला दिल्या होत्या त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की एकूण 5 कारके आहेत जे आपल्याला अपक्षरणाची प्रक्रिया करताना दिसत आहेत. एकूण 5 एजंट्स आहेत जे आपल्याला ही प्रोसेस करताना दिसत आहेत. त्याच्यात आज आपण फर्स्ट जे एजंट्स आहे मीन्स पहिला जो कारक आहे त्याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. ओके, तुम्हाला पाठाचं नाव माहिती आहे अपक्षरणाची कारके. बघा आता अपक्षरण म्हणजे काय, मागच्या तासाला पण सांगितलं होतं. पुन्हा एकदा व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. खडकांचे तुकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे कार्य व त्याचे संचयनाचे कार्य म्हणजेच अपक्षरण होय. इरोजन इज द ॲक्ट ऑफ ट्रान्सपोर्टिंग अँड स्टोअरिंग पार्टिकल्स ऑफ रॉक फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, बघा आता फर्स्ट जो एजंट्स आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. देर आर 5 एजंट्स अँड फर्स्ट एजंट्स इज रिवर. ओके, सो नाऊ वी आर स्टडिंग अबाउट वर्क ऑफ द रिवर. बघा आता आपण अभ्यास करतो आहे अपक्षरणाच्या कारकातील पहिलं कारक नदीचे कार्य. बघा आता नदी काय कार्य करते. नदीचं उगम तुम्हाला माहिती आहे. एक तर नदीचा उगम पर्वतीय भागात होतो किंवा मग द्वीपकल्पांमध्ये नदीचा उगम होताना दिसतोय. नदी उंच ठिकाणाहून खाली वाहत येत असताना ती अनेक कार्य करते. नदी वाहत असताना तिच्यासोबत मोठ्या प्रमाणात खडक, गाळ आणि इतर जैविक घटक वाहून येताना दिसतात. बघा आता जे घटक तिने वाहून आणलेले असतात त्याचं कुठेतरी संचयन होतं. त्या संचयनातनं वेगवेगळ्या स्वरूपाची भूरूपे तयार होतात आणि ती भूरूपे कोणते मीन्स ते लँडफॉर्म्स कोणते ते तुम्ही आत्ता याच्यातनं स्टडी करणार आहात. बघा आता पहिलं आहे फर्स्ट पॉईंट्स. बघा आता याच्यामध्ये मुख्यत्वे नदीचे जे वर्क आहे म्हणजे नदीचं जे काम आहे ती मुख्यत्वे कोणते कोणते भूरूप तयार करते. तिचं फर्स्ट जे भूरूप आहे ते म्हणजेच व्ही आकाराची दरी मीन्स व्ही शेप्ड व्हॅली. सेकंड वॉटरफॉल म्हणजेच धबधबा. थर्ड पोर्ट होल्स मीन्स कुंभगर्दा. फोर्थ ॲट्रिशन्स मीन्स सन्निघर्षण. फिफ्थ ॲल्युएल फॅन्स मीन्स पंखाकृती मैदानांची निर्मिती. सिक्स सर्पेंटाईन टर्न्स मीन्स नदीची नागमोडी वळणे. सेवन फ्लड प्लेन्स मीन्स पूर मैदानी. ओके, अँड 8 डेल्टास रिजन्स मीन्स त्रिभुज प्रदेश इत्यादी घटकांची निर्मिती नदीमुळे आपल्याला होताना दिसते. बघा नदीतील पाण्याचा प्रवाह खडकांचे अपक्षरण करून अपक्षरित पदार्थांचे नवीन ठिकाणी वहन व संचयन करतो. या प्रक्रियेदरम्यान जी अनेक भूरूपे तयार होतात त्याचाच अभ्यास आपण याच्या साहाय्याने करत आहोत. पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो. येथे काठांपेक्षा तळाचे खनन जास्त होते. यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घळईसुद्धा इथे निर्माण होताना दिसते. त्याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे उल्हास नदीची घळई व नर्मदा नदीची घळई. खोल घळईला इंग्रजीमध्ये आपण कॅनियन असे म्हणतो. ओके, इन माउंटेन एरियाज रिवर फ्लोज ॲट अ हायर स्पीड्स. हिअर द बेड गेट मोअर इरोडेड देन इट्स बँक्स. Gorges are formed with a steep banks and a narrow bed, and their examples are first one is the gorges of river Ulhas and second is river Narmada. Deeper gorges are called canyons. Okay. Now we are studying about first point V-shaped valley. आपण पहिला घटक त्याच्यातला अभ्यासतोय व्ही आकाराची दरी. नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते. पर्यायाने नदीचा तळाभागाचा खननाचे काम कमी होते आणि मात्र काठावर तसेच दरीच्या 1 मिनिट. नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळ यांचे प्रमाण वाढते. पर्यायाने नदीचा तळभागाचे खनन कमी होते मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते व त्यामुळे दरीची उभट तट रुंदावून दरीला व्ही आकार प्राप्त होतो. यांनाच आपण व्ही आकाराची दरी असे म्हणतो. मीन्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम रिव्हर starts consuming its energy in transporting the material. Consequently,
the bed is less eroded. However, the erosions along the banks and the slope of the valley increases. Hence, the valley with almost vertical sides become a wider resembling the letter V. These valleys are called V-shaped valleys. ओके, बघा आता तुम्हाला डायग्राम दिलेली आहे इथे. व्ही आकाराची दरी कशी तयार होते, तर ज्या ठिकाणी नदीचा उगम होतो आहे तिथून ती वाहत असताना, कन्सेप्ट समजून घ्या, नदी ज्या ठिकाणी उगम पावते तिथून वाहत असताना तिचा जो तळभाग आहे, तळभागाशी गाळाचं संचयन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे तळभागाचं जे काही खनन कार्य आहे ते कुठेतरी कमी होतं आणि तिचा जो कडाचा भाग आहे, ओके, जी काही तिचा किनारी प्रदेश आहे, किनारी प्रदेशावरती मोठ्या प्रमाणात खनन कार्य होताना दिसतं आहे. बघा, अशा प्रकारच्या व्ही व्हॅलीज आपल्याला तयार होताना दिसत आहेत. अशा प्रकारचे जे काही आकार दिसून येतो आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, व्ही शेप व्हॅली किंवा व्ही आकाराची दरी म्हणून आपण त्याला ओळखतो आहे. त्याला आपण काय म्हणतो आहे, व्ही आकाराची दरी. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट वॉटरफॉल मीन्स धबधबा. बघा आता तुम्हाला एक डायग्राम्स इथे दाखवलेली आहे वॉटरफॉलची. आता वॉटरफॉल मीन्स काय, बरेचसे जण फिरण्यासाठी जात आहेत, एन्जॉय करतायत, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल तुम्ही धबधबा बघण्यासाठी बऱ्याच वेळेस जातात. आता धबधबा म्हणजेच काय, बघा बऱ्याच वेळा डोंगर प्रदेशातील कड्यावरून पाणी वाहते. ओके, कुठून पाणी वाहत आहे, डोंगर प्रदेशातील कड्यावरून पाणी वाहते, उतारावरून ते वेगाने खाली पडते आणि खडकांचे खनन करते. त्या ठिकाणी सामान्यतः धबधब्यांची निर्मिती होते. कन्सेप्ट समजून घ्या. बऱ्याच वेळा डोंगर प्रदेशातील कड्यावरून पाणी वाहते, उतारावरून ते वेगाने खाली पडते आणि खडकांचे खनन करते. त्या ठिकाणी सामान्यतः धबधब्यांची निर्मिती होते. Sometimes water flowing over a hilly regions comes down a cliff. Waterfalls commonly get formed at such locations and their examples as Jog Falls on the Sharavati River, Chulia Falls on River Chambal, वेण्णा फॉल्स इन महाबळेश्वर. बघा त्याचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. शरावती नदीवरील जोग, चंबळ नदीवरील चुलिया आणि महाबळेश्वर येथील वेण्णा हे धबधबे त्याचं अतिउत्तम असं उदाहरण आहे. बघा या प्रकारच्या धबधब्यांची निर्मिती होताना दिसते. वॉटरफॉल्स तुम्ही प्रत्येकाने बघितले, अशा प्रकारची जी निर्मिती होते त्याचा आपण आत्ता अभ्यास केलेला आहे. ओके, बघा आता पुढचा घटक आहे पोर्टहोल्स मीन्स कुंभगर्दा किंवा रांजण खळगा. बघा जेथे नदी पात्रातील खडक संरचना कमकुवत असते किंवा नदी पात्रात खडकांमध्ये जोड असतात तेथे प्रवाहासोबत वाहत आलेले दगड अडकतात. नदीच्या प्रवाहामुळे ते एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात. अशा ठिकाणी वेधन प्रक्रियेतून खळग्यांची निर्मिती होते. अशा खळग्यांना आपण कुंभगर्दा किंवा रांजण खळग असं म्हणतो. लक्षात घ्या, नदीचा जो काही तळभाग असतो त्याच्यावरती वारंवार काय होतं आहे, खडक आदळला जातो आहे. कमकुवत खडक असेल तर तो तुटतो आणि त्याला एखाद्या मडक्यासारखा खोल आकार प्राप्त होतो. त्यालाच तुम्ही कुंभगर्दा किंवा रांजण खळगे असे म्हणून ओळखतात. पोर्टहोल जनरली ओरिजिनेट इन स्पेशल सर्क्युमस्टन्सेस सच ॲज अ बिलो waterfalls or where rocks are structurally weak. Swirling whirlpools motions of the river water causes stones at the bottom to grind the bedrock and enlarge the potholes by drilling, while finer sediments are carried away in the currents. And their examples are large potholes can be seen in the beds of river Kukdi at Nigoj in Ahmednagar. And second examples river इंद्रायणी ॲट भेगडवाडी इन पुणे डिस्ट्रिक्ट्स. बघा याचं उदाहरण तुम्ही देऊ शकतात. अहमदनगरमधील निघोज येथील कुकडी नदीतील व पुणे जिल्ह्यात भेगडेवाडी जवळचं जे काही इंद्रायणी नदीतील कुंभगर्दा आहे ती अशा स्वरूपाची तयार झालेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट कन्सेप्ट ॲट्रिशन मीन्स सन्निकर्षण. बघा आता तुम्ही महासागरांवरती जाताय, सागरी किनाऱ्यांवरती फिरताय, नदी किनाऱ्यावरती तुम्ही बघितलं असेल तिथे तुम्हाला गोल गोल स्वरूपाचे छोटे छोटेसे दगड पडलेले दिसून येत आहेत. स्टोन्स तिथे आपल्याला दिसून येत आहेत. तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काही दगड गोटे असतात गुळगुळीत स्वरूपाचे, हाताला मऊ लागणारे असतात आणि सारख्या आकाराचे तुम्हाला दिसून येत आहेत. ओके,
तर मग हे जे काही सारख्या आकाराचे दगड आहेत तर त्यांची निर्मिती कशी होते आणि त्याला आपण काय म्हणतोय, प्रवाहातील खडकांची तुकडे. कन्सेप्ट समजून घ्या. प्रवाहातील खडकांची तुकडे वाहून नेले जातात, ते एकमेकांवरती आदळतात, त्यामुळे नदीपात्रातील खडे बऱ्याचदा गोलाकार बनतात. या प्रक्रियेस आपण सन्निघर्षण असे म्हणतो. काय कन्सेप्ट सांगितली, खडकांचे एकमेकांवर घर्षण होऊन ओबडधोबड खडकाला गुळगुळीत स्वरूप प्राप्त होते मऊ बनतात, तसेच त्याला विशिष्ट असा गोलाकार प्राप्त होतो. या प्रक्रियेलाच आपण सन्निघर्षण असे म्हणतो. In river beds, gravels and pebbles are often rounded. This happens because the rock materials carried in the flow tumbles and bounce against one another. This process called attrition makes the load fine grained. Okay. Next concept, पंखाकृती मैदाने means alluvial fans. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे तर पंखाकृती मैदाने किंवा ॲल्युअल फॅन्स. आता त्यालाच आपण दुसरं नाव फॅन शेप ग्राउंड. ओके, फॅन शेप ग्राउंड. बघा आता याच्यात काय होतं आहे, जेव्हा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेथे उतारात एकदम बदल होताना दिसून येतात व तिची गती तिथे मंदावते. परिणामी काही पदार्थ पर्वत पायथ्यालगतच संचयित होतात. भरड अवसाद जसे की मोठे दगडगोटे, ओबडधोबड दगड पायथ्यालगत संचयित होताना दिसतात. उरलेला अवसाद नदी प्रवाहासोबत पुढे वाहून नेला जातो. या ठिकाणी आपल्याला पंखाकृती मैदानांची निर्मिती होताना दिसते. तुम्हाला चित्रात दिसत असेल बघा, एक फॅन शेपमध्ये तुम्हाला तिथे ग्राउंड तयार होताना दिसतोय. आता याच्यामध्ये मुख्यत्वे काय असतं, याच्यात ओबडधोबड स्वरूपाचे जाड स्वरूपाची अवसाद असतात. अवसाद म्हणजेच काय तर दगडगोटे वगैरे किंवा जाड अशी स्वरूपाची माती त्याच्यामध्ये संचयित होताना दिसते. आणि अशा जाड ओबडधोबड दगडगोट्यांमुळे ज्या मैदानाची निर्मिती होते त्याला तुम्ही पंखाकृती मैदान म्हणून ओळखताय. पंखाकृती यासाठी त्याचा जो काही शेप आहे तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. हा शेप किंवा हा आकार तुम्हाला जणू तो जॅपनीज फॅन पाहिला असेल त्या स्वरूपामध्ये हा आकार इथे तयार होताना दिसतोय. ओके, तर या मैदानाला तुम्ही काय म्हणताय, पंखाकृती मैदाने असे म्हणून ओळखतात. व्हेन द रिव्हर एंटर्स द प्लेन्स देर इज अ चेंज इन द शेप. द रिव्हर वेलोसिटी इज रेड्युस्ड abruptly. As a result, it may deposit some materials at the foothills. This leads to formation of alluvial fans. Okay. Next concept. बघा आता पुढे तुम्हाला तयार होताना दिसत आहेत नदीची नागमोडी वळणे मीन्स सर्पेंटाईन टर्न्स. आता याच्यामध्ये नदीचं उगम ज्या ठिकाणी होतं आहे त्या ठिकाणी तिला अनेक अडथळे निर्माण होताना दिसतात. तिच्या मार्गामध्ये तिला छोट्या मोठ्या टेकड्या लागतात, छोट्या छोट्या डोंगरांचा अडथळा तिला निर्माण होतो आहे. मग या अडथळ्यांमुळे नदी काय करते, तिचा प्रवाह किंवा तिचा मार्ग बदलते आणि जसं तिचा मार्ग बदलतो आहे तिला एक विशिष्ट असं वळण प्राप्त होताना दिसतो आहे. मग नदीचं हे जे काही वळण आहे, ओके, म्हणजे नदीमधूनच जे काही वळण बदलते ते बदलत्या स्वरूपाचे वळण आहे, ते विशिष्ट आकार त्याचा तयार होताना दिसतो आहे. आणि तो आकार एखाद्या तुम्ही नाग पाहिला असेल त्याच्याप्रमाणे तो तुम्हाला तयार होताना दिसतो आहे. ओके, नदीला वाहत असताना येणाऱ्या लहान मोठ्या टेकड्यांच्या अडथळ्यामुळे नदी सतत वळण बदलते व अशा वळणांना नागमोडी वळण असे म्हणतात. लक्षात घ्या, नदी काय करते, सतत जे अडथळे येत आहेत लहान मोठे त्याच्यामुळे वळण बदलते आणि जे बदलते वळण आहे त्या वळणांनाच तुम्ही नागमोडी वळण असे म्हणून ओळखतात. द रिव्हर constantly changes its course due to the obstructions of small and large hills that flow along the river, and such changing turns are called serpentine turns. Okay, next concept. बघा आता पुढे आपल्याला फ्लड प्लेन्स मीन्स पूर मैदानांची निर्मिती होताना दिसते. आता फ्लड प्लेन्स मीन्स काय किंवा पूर मैदाने म्हणजेच काय, बघा आता मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहत असाल बऱ्याचशा ठिकाणी पुराची स्थिती निर्माण होत असते. मग त्यावेळेस जेव्हा पूर येतं आहे तर पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ चिखल आपल्याला जमिनीवरती साचताना दिसतं आहे.
तर बरेचसे प्रदेश असे आहेत तिथे वारंवार ही प्रक्रिया होताना दिसते. मग तिथे आपल्याला अशा स्वरूपाच्या पूर मैदानांची निर्मिती होताना दिसते. फॉर एक्झाम्पल आसाममध्ये काय होतं आहे, वारंवार ब्रह्मपुत्रा या नदीमुळे पुराची स्थिती निर्माण होते आणि तिथे आपल्याला अशा प्रकारच्या मैदानांची निर्मिती होताना दिसते. तसेच आपले गंगेचे खोरे, गंगा नदीने वाहून आणलेल्या गाळाचं संचयन होऊन त्या ठिकाणी असणारे प्रदेश हे आपल्याला पूरमैदानी प्रदेश म्हणून ओळखले जाताना दिसत आहेत. विशिष्ट काळात गंगेला सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर येतो. बघा, ज्या वेळेस पावसाळ्याचा कालावधी असतो त्यावेळेससुद्धा गंगा नदीचं जे काही प्रवाह आहे किंवा तिची जी काही रुंदी आहे ती वाढताना दिसून येते. आणि ज्या वेळेस समजा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत असेल तर अशा वेळेससुद्धा गंगा नदीला पुराची स्थिती निर्माण होताना दिसते. कन्सेप्ट समजून घ्या. नदीला पूर आल्यास नदीचे अपक्षरणाचे कार्य वाढते व त्या प्रदेशात मंद उताराचे विस्तृत मैदान तयार होते. त्यालाच पूर मैदान असे म्हणतात. ओके. व्हेन द रिव्हर फ्लड्स द इरोजन्स ऑफ द रिव्हर इन्क्रीजेस अँड अ वाईड फील्ड ऑफ अ स्लो स्लोप इज फॉर्म इन दॅट रिजन्स विच इज कॉल्ड फ्लड प्लेन्स. ओके. बघा, आता पुढे आहे त्रिभुज प्रदेश. पुढे कशाची निर्मिती होताना दिसते आपल्याला? त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होताना दिसते. डेल्टास रिजन्स. बघा, आता त्रिभुज प्रदेश म्हणजेच काय? बऱ्याच वेळेस एकापेक्षा जास्त नद्या म्हणजे 2 किंवा 3 नद्या एकत्रित येऊन एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी त्या एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यामुळे त्यांनी वाहून आणलेला जो काही गाळ असतो त्या गाळाचं संचयन तिथे होतो आणि नद्यांना अनेक प्रकारचे उपप्रवाह तिथे प्राप्त होताना दिसत आहेत. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही उदाहरण देऊ शकतात. आता आपल्या भारतामध्ये असणारं त्रिभुज प्रदेश कोणतं आहे? तर सुंदरबन. ओके. भारतामध्ये असणारं सुंदरबन हे त्रिभुज प्रदेश जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखलं जातं. तर ह्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती मुख्यतः आपल्याला गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्या दोघांचा संगम तिथे होतो आहे. कुठे? पश्चिम बंगाल या ठिकाणी दोघं नद्यांचा संगम होतो आहे आणि ह्या दोघं नद्यांमुळे त्या ठिकाणी आपल्याला सुंदरबन ह्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होताना दिसते. कन्सेप्ट समजून घ्या. नदी पात्रात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने तिचा वेग मंदावतो. गाळ पुढे वाहून येण्याची क्षमता कमी झाल्याने ती अनेक वितरिकांमध्ये विभागली जाते. तिथे त्रिकोणी आकाराच्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होताना दिसते. ड्यू टू द हाय कंटेंट ऑफ सिल्ट इन द रिव्हर बेसिन्स इट्स वेलोसिटी स्लो डाऊन. देअर अ ट्रायंग्युलर शेप्ड फील्ड is a formed which is called a deltas regions. ओके. बघा, आता आपण जे काही घटक अभ्यासले त्याच्यात मुख्यत्वे तुम्हाला सांगितलं आहे ठीक आहे. बघा, आतापर्यंत आपण एकूण 8 घटक किंवा 8 कार्ये आपण नदीची पाहिलेली आहेत. त्याच्यात फर्स्ट वर्क आपण बघितला व्ही शेप व्हॅली. फर्स्ट लॅम्प फॉर्म जो होता म्हणजेच पहिलं जे भूरूप तयार झालेलं होतं ते म्हणजेच व्ही आकाराची दरी. देन सेकंड वॉटरफॉल्स मीन्स धबधबा. थर्ड पोर्ट होल्स मीन्स आपण पाहिलं कुंभगर्ता. फोर्थ होतं त्याच्यामध्ये नदीचे नागमोडी वळण मीन्स सर्पेंटाईन टर्न्स. अँड त्याच्यात फिफ्थ आपण पाहिलं होतं ॲट्रिशन म्हणजेच सनिघर्षण. त्याच्यानंतरून आपण 6 नंबरला बघितलं पूर मैदाने मीन्स फ्लड प्लेन्स. अँड 7 पंखाकृती मैदानांची निर्मिती मीन्स फॅन शेप्ड ग्राउंड. ओके. और ॲल्युअल फॅन्स. आणि त्याच्यानंतरून पुढची कन्सेप्ट पाहिली होती त्रिभुज प्रदेश मीन्स डेल्टास रिजन. अशा प्रकारे एकूण 8 भूरूपे आपल्याला नदीच्या कार्यातनं तयार होताना दिसत आहे. पुढच्या वेळेस आपण सागरी लाटांचे कार्य मीन्स वर्क ऑफ सी वेव्स याविषयी अभ्यास करणार आहोत. आय होप तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ओके. आपण आता इथे थांबतो आहे. थँक्यू.